जिथे जॉईंट होतात त्याला नी जॉईंट म्हणतात. तर ह्या तुम्ही आधी इथं बघत असणार की नी जॉईंट बोनच्या एंडला एक ब्ल्यू कलरची कॅप आहे. ती कॅप म्हणजे गादी, ती कॅप म्हणजे कार्टिलेज, कुशन म्हणतो आपण. तर जेव्हा आपण यंग असतो, आपण जेव्हा रनिंग करतो, चालतो, तर जे काही स्ट्रेसेस असतात, जे काही आपल्याला लोड असतो जो आपल्या जॉईंटवर पडतो, हे कार्टिलेज ते सगळं ऍब्सॉर्ब करतं आणि आपल्याला काही इजा किंवा इंजुरी होत नाही. पण जेव्हा याची झीज सुरू होते वयानुसार, जसं आपले गाडीचे टायर असतात, जे हळूहळू कसे झीज होते त्याची, तसं या कार्टिलेज या ब्ल्यू पार्टची हळूहळू झीज होते आणि त्याची जी थिकनेस असते ती हळूहळू कमी होते. आपल्याला तेव्हा ते वेदना किंवा पेन आपल्या जॉईंट मध्ये जाणवतात. तर हे आहे नॉर्मल जॉईंट. लेफ्ट साइडला आपली जी बोन आहे, जे मी तुम्हाला हे दाखवलंय, ते आहे नॉर्मल बोन म्हणजे नॉर्मल टायर, ज्याचे थ्रेड्स जे असतात ते पूर्ण थ्रेड असतात आणि आपल्याला चालताना प्रॉब्लेम होत नाही. दुसरं असतं की अर्ली आर्थरायटिस, म्हणजे जेव्हा सुरुवातीला जेव्हा आपलं वय 40-45 असतं किंवा हळूहळू आपल्याला गादीची जशी झीज होते तसं तसं आपल्याला ते असं आपल्याला जॉईंट मध्ये चेंजेस दिसतात, जिथं आपलं थिकनेस ऑफ द कार्टिलेज कमी होतात आणि त्यावेळेस आपल्याला त्याला अर्ली आर्थरायटिस म्हणतो. त्याच्यानंतर सुरुवातीला युजली एका साईडला आर्थरायटिस सुरू होतं आणि नंतर हळूहळू त्याच्या प्रोग्रेस होऊन दोन्ही साईडच्या जॉईंटला आर्थरायटिस होतात. तर जॉईंटचे दोन साईड असतात, एक मिडियल साईड आणि एक लॅटरल साईड. तर ऍडव्हान्स स्टेज मध्ये आपल्याला दोघी साईडला आर्थरायटिस सुरू होतं. जसं आपण बोललो की सुरुवातीला जसं नॉर्मल कुशन असतं, हळूहळू जसे टायर घातले जातात तसं आपल्या कुशनही घातले जातात, त्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतात. आणि एक्सरेवरही चेंजेस असे दिसतात तुम्हाला. या दोन बोन मध्ये जे चेंजेस दिसत आहे, दोन बोन मध्ये जी गॅप आहे ती चांगली गॅप आहे. म्हणजे जेवढं आपल्या जॉईंटच्या एंडला कुशन असतं तेवढं आपण गॅप बघतो. तर जेवढी मोठी गॅप तेवढा आपला जॉईंट चांगला असं आपण समजतो एक्सरे. कारण आपण कुशन जो असतो, कार्टिलेज जो असतो, ते आपण एक्सरेवर दिसत नाही, त्याच्यात कॅल्शियम नसतं. त्यामुळे आपण एक्सरे जे काही कॅल्शियम असतं बोन मध्ये तेच बघू शकतो. तर जेवढा मोठा गॅप तेवढी चांगली कुशन. आणि स्लोली जसं स्टेज प्रोग्रेस होतं, लेफ्ट साईडला तुम्ही माझ्या राईट साईडला तुम्ही बघणार तर बोन एकमेकांना चिटकले, ते म्हणजे आर्थरायटिस. तुम्ही सेम नॉर्मल जॉईंट, मोठी गॅप, मी झूम करून एक्सरे घेतले आणि तुम्ही त्याच्या नेक्स्ट स्लाइडला बघणार की दोघं जॉईंट एकमेकांना चिटकले, दोघं बोन एकमेकांना चिटकले, ते म्हणजे की सिव्हिअर आर्थरायटिस. तर याचे लक्षण म्हणजे आपल्याला कसं कळेल की आपल्याला आर्थरायटिस आहे, त्याच्याबद्दल आपण आता बोलूया. तर सगळ्यात कॉमन लक्षण असतं म्हणजे पेन विथ ऍक्टिव्हिटी. म्हणजे तुम्ही रोज 3 ते 4 किलोमीटर चालत असाल तर तुम्हाला कधी पेन व्हायचे नाही. पेन तुम्ही 40 ते 50 वर्षाचे असतात, पण हळूहळू तुम्हाला जाणवतं की आता मी तेवढेच डिस्टन्स चालल्यावर पेन होतं आणि हळूहळू ते डिस्टन्स स्लोली कमी होत चाललंय की मी 3 किलोमीटर चालल्यावर पेन होतं, नंतर आता 2.5 किलोमीटरवर होतं, 2 किलोमीटरवर मला वेदना होतात. तर ते म्हणजे तुमचे जॉईंट जी कुशन जी थिकनेस आहे ती कमी होत जाते आणि तुम्हाला वेदना होतात कमी डिस्टन्स चालतात. दुसरं सिम्पटम्स असतं की लिमिटेड रेंज ऑफ मोशन किंवा जॉईंट स्टिफनेस. म्हणजे आपलं जे मुवमेंट असतात, नीच्या मुवमेंट फ्लेक्शन आणि एक्सटेन्शन म्हणतो, त्या कमी होतात. आपण जेव्हा वेदना होतात तर आपण पाय थोडंसं बेंड करून झोपतो, तो त्या जॉईंटच्या कम्फर्ट पोझिशन असतात आणि आपल्या जॉईंट कधी कधी त्या पोझिशनला अटकून जातात. आणि बेंडिंग जे होतो, आपण जे खाली स्क्वॉटिंग करून बसायचो ते आपल्याने होत नाही, मांडी गाजल्याने होत नाही. तर तो दुसरा एक लक्षण असतं आपल्या ऑस्टिओआर्थरायटिसचं. तिसरं कॉमन लक्षण असतं स्वेलिंग. स्वेलिंग म्हणजे तुम्हाला कम्पेअर केलं तुम्ही की जो गुडघा तुमचा दुखतोय तो मोठ्या साईजचा असतो कम्पेअर टू द अपोजिट साईडचा गुडघा. आणि तुम्ही हात लावल्यावर तिथं वेदना होतात, तिथं दुखतं, त्याला आपण जॉईंट टेंडरनेस म्हणतो. आणि खूप सिव्हिअर झाल्यावर तुम्हाला ते डिफॉर्मिटी दिसतात, या पिक्चर मध्ये जसं दिसतंय तसं. आणि कधी कधी तुमचा पाय लचकतो, त्याला गिव्हिंग आउट म्हणतात. म्हणजे तो कमजोर होतो. चालताना तुम्ही बघितलं असाल तर तो लचकून तुम्ही गिव्हिंग आउट होतात. ते एक वन ऑफ द साईन असतं किंवा लक्षण असतं ऑस्टिओआर्थरायटिसचं. आणि आपल्या एक्सपेक्टेशनही त्याप्रमाणे चेंज होतात. जसं मी बोललो तुम्हाला, तुम्ही योगा करत होतात अगोदर, तुम्ही रनिंग करत होता, हळूहळू ते एक्सपेक्टेशन कमी होऊन चालणं होतं की रनिंग बंद करतो मग आपण चालतो. आणि स्टेज अशी येते की आपण चालायलाही घाबरतो आणि आपल्याला अप्रिहेन्शन होतं आणि आपण मग मोस्ट ऑफ द ऍक्टिव्हिटी असं बसून करायला लागतो. हे याचे कॉमनेस्ट लक्षणे असतात. नाव याची ट्रीटमेंट आपण बोलूया. तर सुरुवातीला ऑलमोस्ट सगळ्यांना ट्रीटमेंट असते ती सर्जरी, विदाउट सर्जरी असते. आणि मोस्ट ऑफ द पेशंट विदाउट सर्जरी त्यांचे डिले करू शकतात सर्जरी.
आणि काही काही लोक आयुष्यभर विदाऊट सर्जरी होऊ शकतात. तर आपण त्याच्याबद्दल बोलूया. तर मोस्ट कॉमन जे असते याची ट्रीटमेंट ती असते ऍक्टिव्हिटी और लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. म्हणजे आपलं वजन जर जास्त असेल तर ते थोडं कमी केलेलं त्याच्यामुळे कसं आपल्या जॉईंटला स्ट्रेस कमी होतो. म्हणजे जो आपल्याला 100 किलो वजन आपल्या जॉईंटला स्ट्रेस होता, आपण 80 केल्यावर तेवढा कमी स्ट्रेस होतो, वेदना तेवढा कमी होतात. दुसरी गोष्ट, आपण जे चालत होतो बागेत, तुम्हाला जर फिरायला आवड, समजा तुम्ही मला इव्हिनिंगला बागेत जायला आवडतं पण आता जाऊ शकत, तर तुम्ही सायकल चालवू शकता. ते नॉन इम्पॅक्ट ऍक्टिव्हिटी असतात, म्हणजे त्याच्यावर चालताना आपल्याला इम्पॅक्ट होत नाही. त्यामुळे आपण जे आपल्या ऍक्टिव्हिटी जे आपण एन्जॉय करतो ते कंटिन्यू करू शकतात. नंतर आपण जे खाली बसून संडास किंवा टॉयलेट वापरतो त्याच्यात जॉईंटचे फोर्सेस खूप वाढतात. कारण आपण बसतानाही जॉईंटचे फोर्सेस वाढतात आणि उभे राहतानाही तो फोर्सेस वाढतात. तर ते फोर्सेस कमी करण्यासाठी आपण वेस्टर्न टॉयलेट किंवा चेअर आपण आपल्या टॉयलेटमध्ये लावू शकतात. तर हे सिम्पल मेजर आहे आपल्याला ऍक्टिव्हिटी चेंजेस करायचे. दुसरी गोष्ट असते की स्टिक केन. मी तुम्हाला बोलायचं तुमच्या पाय किंवा होतो किंवा लचकतो, तर त्याच्यासाठी स्टिक हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्ही जर पडलात तर तुमचे बोन ठिसूळ असल्यामुळे ते कधी इझिली ब्रेक होतात. तर हे एक सिम्पल मेजर आपल्याला आवडत नाही ते, कारण आपण युजली आजपर्यंत वापरले नसतं. तर इट्स काइंड ऑफ पण सिम्पल मेजर मी रिकमेंड करेल. माझे वडील आता तसेच आहेत, मी त्यांना इन्सिस्ट केलं, 6 महिने लागले पण आता फायनली कन्व्हिन्स झाले ते आणि ते आता वापरताय. त्याच्यानंतर असतं की फिजिओथेरपी. 2 टाईपचे तुम्ही फिजिओथेरपी असतं. एक म्हणजे आपण मलम लावतो, दुसरी आपण बर्फाचे किंवा गरम पाण्याचा शेक करू शकतो. तर कॉमनेस्ट क्वेश्चन असतो की कधी मी बर्फ लावायला पाहिजे आणि कधी गरम पाण्याचा शेक केला पाहिजे. तर आपण बर्फाचा रोल काय असतो की बर्फ जो असतो आपला रक्त पुरवठा छोट्या करतात, वॅसो कन्स्ट्रिक्शन म्हणतात त्याला. त्यामुळे जेव्हा आपल्याला सुजन असते, जेव्हा आपल्याला एक्सट्रुजन असते फ्लुइडच्या आपल्या रक्तवाहिन्यांना, तेव्हा आपण बर्फ लावायला पाहिजे आणि त्याच्यामुळे आपल्याला स्वेलिंग कमी होते. तुम्हाला मोस्टली याचे जे लक्षण असतं आर्थरायटिसचे की मी 2 किलोमीटर चालल्यावर दुखतं, पण वर्षात 1 किंवा 2 वेळा असं होतं की तुम्ही बसलेलं असतानाही दुखतात. त्याला आपण फ्लेअर अप म्हणतो. म्हणजे तो आर्थरायटिस एकदम फ्लेअर अप होतो आणि तुमच्या जॉईंटला सुजन होते, तेव्हा बर्फ इम्पॉर्टंट आहे. आणि जो रोजचं पेन असतं, म्हणजे 2 किलोमीटर चालल्यावर ज्या वेदना होतात त्याच्यासाठी गरम पाण्याचं शेक चांगलं असतं. तर गरम पाणी काय करतं की रक्तवाहिन्या मोठ्या करतात, अपोजिट ऑफ आपण जे आईस लावतो त्याचा. तर मोठ्या केल्याने आपल्याला जो ब्रेन मध्ये एक पी सबस्टन्स आपला ब्रेन रेकग्नाइज करतो की म्हणून ते वेदना होतात, तर ते वॉश आउट होतात रक्तवाहिन्या मोठ्या झाल्या. त्यामुळे क्रोनिक पेन साठी आपण हीट अप्लाय करायला पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट फिजिकल थेरपी असते. 2 गोष्टी असते त्याच्यात. 1 म्हणजे की आपण रेंज ऑफ मोशन हे मेंटेन ठेवायला पाहिजे. जसं मी तुम्हाला बोलतो तुमचं रेंज ऑफ मोशन हे हळूहळू कमी होतात, तर ते स्टिफनेस आपण कमी करण्यासाठी फ्लेक्झिबिलिटी ठेवा. म्हणजे थोडं स्ट्रेचिंग करा, हळूहळू थोडंसं स्ट्रेचिंग वाढवायची, रेंज ऑफ मोशन वाढवायची. आणि सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट फिजिकल थेरपी असते स्ट्रेंथनिंग. आपल्या मांडीचे जे बोन असतं त्याला आपण क्वाड्रिसेप्स म्हणतो. तो खूप इम्पॉर्टंट सपोर्ट असतो आपल्या जॉईंटला पुढच्या बाजूला. तर त्याच्याने आपण ते जर आपण स्ट्रॉंग केलं आणि मागच्या बाजूला हॅमस्ट्रिंग असतात ते जर मसल आपण स्ट्रॉंग केलं तर आपले जॉईंट सपोर्ट चांगले करतात आपल्याला. त्याच्यानंतर औषधं हे कॉमनेस्ट यूज गोष्ट असते, कारण आपल्याला कधी कधी थेरपी जमत नाही, भरपूर गोष्टी जमत नाही. औषधं कसं पाण्याजवळ गोळी घेतलं की सोपं होऊन जातं. तर ही इजिएस्ट अवेलेबल अँड रिचेबल गोष्ट असते. तर त्याचेही टाईप्स असतात. तर आपण सगळ्यात कॉमन औषध जे असतं ते असतं की क्रोसिन, सिंपल पॅरासिटामॉल, क्रोसिन, पॅसिमॉल, वेगवेगळ्या कंपनी असतात त्याच्यात. ते कसं वेदना कमी करतात. त्या लिमिटेडच वेदना कमी करतात. म्हणजे तुमचं दुखणं जर सुरुवातीचे असेल माइल्ड मॉडरेट तेच कमी करतात. सिव्हिअर वेदना त्याच्याने कमी होत नाही. पण सुरुवातीला जेव्हा तुम्ही घेता तर ती गोळी थोडीशी कमी साईड इफेक्टची असते, तर ते घेतलेली बरी असते. दुसरी गोळी असते ती ट्रॅमाडॉल. ती सध्या अवेलेबल आहे इंडियात, पण ती थोडी नॉर्कोटिक्स मध्ये येते. म्हणजे त्याच्याने थोडीशी कधी कधी आपल्याला झोप लागू शकते. तर ह्या 2 मेडिकेशन जे आहे हे ऍक्च्युअली आपल्याला पेन करायला हेल्प करतात. डिरेक्टली पेन जो रिसेप्टर असतो त्याच्यावर असर करतात आणि हेल्प करतात. दुसरा ग्रुप आहे अँटी इन्फ्लामेटरी. म्हणजे आपल्या स्वेलिंग जे असतं त्याला आपण इन्फ्लामेशन म्हणतो, तर त्याला अँटी इन्फ्लामेटरी गोळी म्हणजे आपली आयबुप्रोफेन, आपलं नॅप्रॉक्सिन, ॲसिक्लोफेनॅक किंवा इंटरॉकॉक्सिब, सेलेब्रेक्स ह्या ज्या गोळ्या असतात त्या अँटी इन्फ्लामेटरी गोळ्या असतात. त्याचे 2 काम करतात. पण या गोळ्या जास्त दिवस घेतल्यावर याचा खूप साईड इफेक्ट असतो. तुम्ही जर वर्षानुवर्ष ह्या गोळ्या रोज घेतल्या तर तुमच्या किडनी डॅमेज होऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट असते की ऍसिडिटी होते, ऍसिड जास्त प्रोड्यूस करतं.
आणि अल्सर होऊ शकतं. तर जेवढं तुम्ही आठवड्यातनं 1-2 वेळा घेतली तर ठीक आहे, पण तुम्हाला जर गोळी रोज आठवड्यातनं 4 ते 5 दिवस लागत असेल ही गोळी, तर मग तुम्ही दुसरा ऑप्शन विचार करायला पाहिजे. नंतर हे आम्ही व्हेरी कॉमनली, मी अमेरिकेला मी खूप कॉमनली करतो. इंडियात मला असं कळलं की आपण खूप कमी करतो इंजेक्शन्स. इंजेक्शन्स म्हणजे आपण जॉईंटमध्ये इंजेक्शन देतो आणि त्याच्याने आपल्याला पेन कमी होतं. तर आपण इंजेक्शन काय असतं हे फक्त पहिले आपण समजून घेऊया. 2 टाईपचे इंजेक्शन असतात. एक ग्लुकोकॉर्टिकोस्टेरॉइड म्हणजे कॉर्टिकोस्टेरॉइड इंजेक्शन असतं, त्याला कॉर्टिझोन इंजेक्शन म्हणतात. ते आपण नी जॉईंटमध्ये देतो. म्हणजे आपलं नी जॉईंट जे असतं, आपल्या वेदना जे होतात ते इन्फ्लामेशन आणि पेनने होतं नी जॉईंटला. तर ग्लुकोकॉर्टिकोस्टेरॉइड नी जॉईंटमध्ये दिल्यानंतर त्याचं इन्फ्लामेशन आणि पेन हे दोघं कमी होतात. 3 ते 4 महिने कमीत कमी याचा असर असतो किंवा लॉंग लास्टिंग पण असर होऊ शकतो याचा. मी अमेरिकेला किंवा माझे असिस्टंट 2 अमेरिकेला खूप कॉमनली देतो आम्ही. म्हणजे एव्हरी 3 मंथ्स पेशंट अपॉइंटमेंट घेऊन जातात, जे सर्जरीला रेडी नसतात किंवा ज्यांना औषधांनी असं होत नाही. तर ही मंथली फेज खूप इम्पॉर्टंट असते. आता मी इथेही सुरू केलेलं आहे आणि कॉमनली आम्ही भरपूर इंजेक्शन देतो. पण एवढं समजून घ्यायचं की याच्या असं 3 ते 4 महिने किंवा तुमच्या फ्लेअर अप फेज मध्ये असेल तर फ्लेअर अप फेज कम्प्लिटली चालला गेलं कधी कधी तुम्हाला 1-2 वर्षी त्याच्या असं होऊ शकतं. दुसरं इंजेक्शन असतं की जेल इंजेक्शन. त्याचं कंटेन असतं मेडिकल कंटेन हायल्युरोनिक ऍसिड. तर हे इंजेक्शन जे असतं हे सुरुवातीच्या फेजला असर करतं, आपल्याला हेल्प करतं. पण जर ऍडव्हान्स फेज असेल, आपण जे स्टेज 3 आणि 4 जे बघू समजून घेतले, त्याच्यावर हे इंजेक्शन काम करत नाही. आणि हे इंजेक्शन थोडंसं महाग असतं. म्हणजे हे इंजेक्शन अराउंड 1 लाखापर्यंत जातं. आणि जर ऍडव्हान्स स्टेज असेल तर मी कुठल्याही पेशंटला रिकमेंड करत नाही, कारण याचे हे इंजेक्शन जे असतं थोडं इरिटेशन करताना आपल्याला कधी कधी वेदनाही वाढवतात. पण तुमची जर सुरुवातीची फेज असेल की मी 4-5 किलोमीटर चालल्यावर मला दुखतं, ते थोडंही दुखतं, तर तेव्हा हे घेतलेलं डेफिनेटली तुम्हाला हेल्पफुल राहील. तर एवढं इम्पॉर्टंट आहे की आपल्याला हे इंजेक्शन आपण इंडिकेटेड आहे की नाही हे समजून घ्यायचं घेण्याच्या अगोदर. नंतर असतात ब्रेसेस. हे ब्रेसेस आपल्याला सपोर्ट करतात आणि आपल्याला चालताना किंवा जिने चढताना हेल्प करतात. आणि काही काही वेळा स्पेशल ब्रेसेस असतात, जे तुमच्या एकच साईडचा सांधा समजा खराब झाला असेल तर स्पेशल टाईपचे ब्रेसेस बनवून घेतो. त्याच्याने काय होतं की तुमचा जो लोड आहे, जिथं खराब झालेला सांधा आहे, तो लोड ट्रान्सफर करून चांगल्या साईडच्या लोडवर असं आपण तो ट्रान्सफर करू शकतात. तो वेदना कमी होतात. त्याला अनलोडर ब्रेस म्हणतात. तो स्पेशल आपल्याला बनवून घ्यायचा असतो. आणि हे सगळ्या गोष्टी मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला डिले करतात सर्जरीला आणि काही काही वेळा आयुष्यभर हेल्प करतात. पण जर ह्या गोष्टी हेल्प करत नसेल, जे आपण बोललो की इंजेक्शन्स, मेडिकेशन्स, फिजिकल थेरपी, ऍक्टिव्हिटी मॉडिफिकेशन, याच्याने आपल्याला जेवढा आपल्याला फरक पडतो किंवा आपलं इम्प्रुव्हमेंट होतं पेन तेवढं कंटिन्यू ठेवायचं. पण समजा जर पेन कंटिन्युअस असेल आणि पर्सिस्टंट असेल, म्हणजे कोणत्याही गोष्ट केल्याने कमी होत नसेल आणि आपला डेली लिव्हिंग ऍक्टिव्हिटी खूप अफेक्ट होत असेल, म्हणजे आपलं चालणं, म्हणजे आपण उभं राहतो, ब्रश करतो तरी आपल्याला वेदना होतात, आपल्याला स्वयंपाक करायचं आवडतं पण आता आपण उभं राहू शकत नाही, आपल्याला ग्रँड किड्स असतात, आपले जे चिल्ड्रन्स असतात त्याच्यावर आपल्याला त्यांचं खेळायला आवडतं ते आपण करू शकत नाही. तर जेव्हा हे ऍक्टिव्हिटी सिग्निफिकंटली डिसेबल असतात तेव्हा दुसरं ऑप्शन काही नसतं, त्याचं ऑप्शन असतं सर्जरी. आणि एक्सरेवर हे सिम्पटम्स जे मी बोललो याच्या बरोबर एक्सरेवर आपण करून घेऊन बघून घ्यायचं की एक्सरेवर जर सिव्हिअर आर्थरायटिस असेल, बोन एकमेकांना चिटकले असेल आणि वेदना खूप होत असेल, जे कशाने बऱ्या होत नसेल आणि आपल्याला सकाळी उठूनही वाटतं की आपण आज बाहेर फिरायला नाही जायला पाहिजे किंवा संध्याकाळी आपण बागेत जातो ते बंद केलं आहे किंवा आपण थोडा वेळ उभा राहून तर वेदना होतात, तर आपल्याला डेफिनेटली सर्जरी बद्दल ऑप्शन हे कन्सल्टेशन केलेलं इम्पॉर्टंट असतं. सर्जरीचे 2 टाइप्स असतात, एक पार्शियल नी रिप्लेसमेंट आणि एक टोटल नी रिप्लेसमेंट. तर पार्शियल नी रिप्लेसमेंट म्हणजे की जो पार्ट आपला डॅमेज असतो तोच रिप्लेस करायचा. फॉर एक्झाम्पल सगळ्यात कॉमन आपला जो गुडघ्याचा पार्ट आहे, 90% लोकांमध्ये आतला पार्ट पहिले डॅमेज होतो. म्हणजे आपल्याला नी जॉईंट असा दिसतो सांध्यामध्ये की एक साइड पूर्ण डॅमेज झाली आणि अपोजिट साइड म्हणजे लॅटरल साइड ही नॉर्मल आहे. तर आपण फक्त जी डॅमेज साइड आहे तेच रिप्लेस करतो. याचे बेनिफिट काय असतात, तर आपण बोन प्रिझर्वेटिव्ह सर्जरी, कमी बोन कापतो याच्यात, कारण जो डॅमेज आहे तोच पार्ट फक्त आपण चेंज करतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे लिगामेंट असतात आतले त्यांना आपण कट करत नाही, तर आपल्याला नॉर्मल फिलिंग होते नी मध्ये, रिकव्हरी चांगली असते आणि कॉम्प्लिकेशन्स कमी असतात. पण या सर्जरीसाठी खूप लिमिटेड पेशंट्स इंडिकेटेड असतात, कारण
आपण मेक शुअर करायचे की आपला एकच साईडचा सांधा खराब झाला आहे आणि दुसऱ्या साईडचा पार्ट नॉर्मल आहे. म्हणजे आपल्याला जर गाडीचे 4 टायर असतील तर समजा 2 टायर खराब झाले तर आपल्याला ते 2च बदलायचे, पण मेक शुअर करायचे की आपल्याला बाकीचे 2 टायर चांगले आहेत. जर तुम्ही दुसऱ्या साईड खराब असल्यामुळे नुसतं पार्शली रिप्लेसमेंट केलं तर ते फेल होण्याचे चान्सेस डेफिनेटली असतात. त्यामुळे या सर्जरी करण्याच्या अगोदर आपण प्रॉपर इव्हॅल्युएशन जे म्हणतो आपण की ते करून घ्यायचं. क्लिनिकल इव्हॅल्युएशन इम्पॉर्टंट असतं. नंतर आपण एक्सरे बघतो की एकाच साईडची जॉईंट खराब झाली, कधी कधी आपण MRI करूनही बघू शकतो. नंतर असतं नी रिप्लेसमेंट, टोटल नी रिप्लेसमेंट. जेव्हा आपले दोघी साईडचे सांधे म्हणजे खराब झालेलं असतं तेव्हा आपण टोटल नी रिप्लेसमेंट करतो. तर टोटल नी रिप्लेसमेंट काय असतं आज आपण समजून घेऊया. टोटल नी रिप्लेसमेंट म्हणजे हे जे ब्लू पार्ट जे असतं आपल्याला कार्टिलेज ते खराब झालेलं असतं, तर आपण ते ब्लू पार्ट एका स्पेशल शेपने सॉ बोलने ते कापतो आणि एक कॅप लावतो त्याला, ती मेटलची किंवा टायटॅनियमची कॅप असते. तर आपण 8 ते 9 मिलीमीटर बोन आपण डिस्टल पार्टच्या फिमरने ते काढतात आणि त्याला अशी कॅप लावतात. सिमिलरली आपण टिबिया बोन मध्ये जे खराब बोन ते काढतात आणि तिथं कॅप लावतो आणि दोघांच्या मध्ये एक कुशन जातं. त्या कुशन आपल्याला आपण जेव्हा चालतो तेव्हा नवीन लोड ट्रान्सफर करण्याचा एक सपोर्ट भेटतो आपल्याला. म्हणजे आपण जसं टायरवर नवीन रिमॉडेलिंग केली त्याप्रमाणे, म्हणजे नवीन टायर चेंज केलं त्याप्रमाणे हे चेंज होतात आणि याला टोटल नी रिप्लेसमेंट म्हणतात. ही सर्जरी खूप सक्सेसफुल सर्जरी आहे. जर प्रॉपरली केली तर खूप सक्सेसफुल सर्जरी. अमेरिकेला ही सर्जरी ऑलमोस्ट 6 टाइम्स म्हणजे 600 टाइम्स जास्त होते इंडियाहून. आपलं पॉप्युलेशन 4 टाइम्स जास्त असल्यामुळे, 5 टाइम्स जास्त असल्यामुळे सुद्धा अमेरिकेला ही सर्जरी खूप कॉमनली इन्व्हॉल्व होते, कारण ही सर्जरीचे आउटकम्स खूप चांगले आहेत. जर प्रॉपरली केले असेल तर सिग्निफिकंट पेन रिलीफ होतो आपल्याला 10 ते 15 वर्ष अगोदर जसं आपण ऍक्टिव्ह होतो, यंग फील करायचो, आपले गुडघ्यातले जे वेदना होतात ते कमी होतात. तुमचे वॉकिंग डिस्टन्स, क्लाइम्बिंग स्टेअर्स म्हणजे जिने चढणं, वॉकिंग डिस्टन्स, हे सगळ्या गोष्टी खूप इम्प्रूव्ह होतात. आणि नवीन डिझाईन जे येते तुम्हाला फुल फ्लेक्शन करून तुम्ही मांडी घालूनही बसू शकता. सगळ्यात कॉमन क्वेश्चन विचारलं जातं की हा किती वर्ष चालतो हा गुडघा. तर याचे भरपूर फॅक्टर असतात किती वर्ष चालण्याचे. 15 ते 20 वर्ष हा गुडघा प्रॉपरली चालतो. पण जेव्हा आपण करतो तेव्हा आपली ऍक्टिव्हिटी ऑलरेडी खूप कमी झालेली असते. तर मी तर 30 ते 40 वर्ष गुडघे चालणारे बघितले अमेरिकेला. तिथं खूप अगोदर सर्जरी सुरू झालेली आपल्या इंडियापेक्षा. इंडियाला आता याचं खूप मोठं म्हणजे काइंड ऑफ की आता सर्जरी वाढली आहे, पण इंडियाला अमेरिकेला खूप दिवसापासून या सर्जरी होत आहे. आणि मी 25 ते 30 वर्ष मी प्रॉपर फंक्शनिंग बघितलं आहे. तर 2 गोष्टी इम्पॉर्टंट असतात की आपण किती ऍक्टिव्हिटी करतो नी रिप्लेसमेंटवर. नी रिप्लेसमेंट केल्यानंतर तुम्ही रनिंग करू शकत नाही, पण तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी चालू करू शकता. हाय इम्पॅक्ट ऍक्टिव्हिटी अवॉइड करायच्या, म्हणजे फर्स्ट फ्लोअरवरनं जम्प करणे किंवा रनिंग करणे, ह्या 2 गोष्टी अवॉइड करायच्या. बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. दुसरी गोष्ट असते की अलाइनमेंट. जर तुम्ही सर्जनने प्रॉपर अलाइनमेंट जर केलं असेल नी रिप्लेसमेंट, तर त्याचं वेअर अँड टेअर जे असतं प्लास्टिकचं ते डिले होतात. म्हणजे आपण जे टायर बदलतो गाडीचं, थोडं सिम्पल लावलं तर लवकर वेअर होतं. अलाइनमेंट करतो आपण, त्याप्रमाणे जर जॉईंट रिप्लेसमेंट प्रॉपरली अलाइन केला असेल तर तो लॉंग लास्टिंग असतो दॅन माल अलाइन जॉईंट रिप्लेसमेंट. हे काही एक्झाम्पल्स आहेत जे आपण ऑलरेडी बोललो. तर मी इथं थांबून तुम्हाला काही क्वेश्चन असेल त्याच्याबद्दल आपण आन्सर करूया. आणि नंतर जर वेळ असेल तर आपण पुढच्या टॉप म्हणजे जॉईंट रिप्लेसमेंटचं प्रिपरेशन, तुम्ही काय एक्सपेक्ट करायला पाहिजे सर्जरीच्या आदल्या दिवशी, सर्जरी नंतर, त्याच्याबद्दल बोलूया. कोणाला काही क्वेश्चन्स? ते तुम्हाला हॅल्युक्स वाल्गस, हॅल्युक्स वाल्गस म्हणतात. ते खूपचे जे म्हणतात ना तुम्ही, त्याला हॅल्युक्स वाल्गस म्हणतात. त्याचे डिफॉर्मिटी होतात, ते तुमचे जॉईंट येतो बेंड होऊन गेलेला आहे तिथं. ग्रेड 2 म्हणतात. जो आपल्याला मोठा जो जॉईंट असतो बोटाचा, ते तिथं आर्थरायटिस तर होतातच, त्याच्याऐवजी टेंडन जे असतात ते माल अलाइन होतात आणि फोर्सेस त्यांचे तिरपे होतात. तर ते ऑस्टिओआर्थरायटिस एक कारण आहे, पण मोस्ट ऑफ द कारण जे असतं ते टेंडन माल अलाइनमेंट, तुमचं जे आतलं जे जॉईंट आहे त्याचे अलाइनमेंट चेंज होतात. उपाय जर तुम्हाला सुरुवातीच्या फेजला असेल तर एक मोस्ट इम्पॉर्टंट, तुमचे शूज वाईड असायला पाहिजे, नाही तर ते घासले जातात. दुसरी गोष्ट, 2 बोट असतात सुरुवातीचे 2, त्याच्यात एक स्पेसर असतो. तुमचा पाय एकदम, बोट एकदम हा तो असेल बेटर, ते घालायला पाहिजे.
आणि स्पेशल कुशनचे शूज बनवून देतात. हे 3 गोष्टी तुम्ही इझिली करायला पाहिजे. आणि दुखण्यासाठी गरम पाण्यात शेका, थोडंसं मलम लावा, या गोष्टी सुरुवातीला असतात. आणि खूप डिफॉर्म झाल्यावर छोटी सर्जरी असते अलाइनमेंट करायची, ते बोट पण अलाइनमेंट करून देतात आणि ही खूप कॉमनली होती सर्जरी केल्यानंतर परत वाढतं नाही, ते जॉईंट फ्यूज करून टाकतात तिथं. जी जॉईंट एकमेकांना मूव्ह होतं ते फ्यूज केल्यावर वाढणार नाही, काही डिफॉर्मिटी परत वाढत. हे याला जॉईंट फ्युजन म्हणतात. आणि रिप्लेसमेंट इज आपण नवीन जॉईंट टाकतो ते इथं फ्यूज करतो. व्यायाम म्हणजे क्वाड्रिसेप्स स्ट्रेंथनिंग व्यायाम. मी तुम्हाला एक स्लाइड दाखवतो. तर क्वाड्रिसेप्स स्ट्रेंथनिंग व्यायाम असतो म्हणजे जे मांडीचे आपलं पुढचे मसल असतात. तुम्ही खुर्चीवर बसून पाय सरळ वरती करणे एक गोष्ट असते. अँकल जो असतो तिथं तुम्ही वजन लावू शकतात. म्हणजे 2 किलोचं 1 किलोचं एक बँड भेटतात, तर तुम्ही लावून जर उचलला तर ते स्ट्रेंथ वाढते त्या जॉईंटची. सेकंड, तुम्ही बेडमध्ये पिलो ठेवू शकता गुडघ्याच्या खाली आणि असं पाय वरती करून त्याचं स्ट्रेंथनिंग करू शकतात. म्हणजे आणि त्या पिलोला खाली दाबल्यावर आपले मसलचे टोन आणि स्ट्रेंथ पण वाढते. आणि बाकीचे एक्सरसाइज जे आहे ते रेंज ऑफ मोशन एक्सरसाइज जे म्हटलं ते करू शकतात तुम्ही. आणि पहिली जी पिक्चर आहे जे तिथं दिसते ती म्हणजे बेडमध्ये आपण झोपूनही करू शकतात. हे कॉमन एक्सरसाइज आपण घरी करू शकतात. फिजिकल थेरपीला गेल्यावर वेगवेगळे टाईपचे मशीन असतात, सायकलिंग असते, स्टेशनरी बाईक असते, ती केल्याने आपल्याला क्वाड्रिसेप्स स्ट्रेंथनिंग होतात. तर ह्या सिंपल मे एक्सरसाइज डेफिनेटली आपण सुरुवातीच्या फेजला ह्या एक्सरसाइज करायला पाहिजे. माझ्या वडिलांना 2012 मध्ये दुखणं सुरू झालेलं. मी त्यांना इंजेक्शन आणि थेरपी देऊन शेवटी त्यांची सर्जरी 2019 ला केली. पण 5-6 वर्ष इझिली डिले झालाय. तर डिपेंड की सगळेजण डिले करू शकत नाही, पण जे जर सुरुवातीला त्यांना खूप कमी पेन होतं तर आम्ही डिले केलं. ते एक्सरसाइज हे ड्रेसिंग इंजेक्शन याच्याने करू शकतात. आणि जेव्हा स्टेज खूप ॲडव्हान्स असते, सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेज इंडिकेशन जे असतं सर्जरी हे डिसाईड करायला आपल्याला असतं की पेशंटला किती सिम्पटम्स आहे. एक्सरेला आपण सर्जरी करत नाही, पण तुमच्या वेदना किती होतात. आता माझ्याकडे मागच्या वीकला 3 पेशंट असे आले, 51, 49 आणि 54 वयाचे होते ते. पण त्यांच्या 7 ते 8 वर्षापासून खूप वेदना होता. आता ते घरीच बसतात, चालूही शकत नाही. त्यांचं जॉईंट पूर्ण एक्सरेवर गेलेला आहे. मी त्यांना सर्जरी रिकमेंड केलेली, कारण ते त्यांना कोणतरी सांगितलं की 15 ते 20 वर्ष तुमचा सांधा चालतो, तुम्ही डिले करा सर्जरी. मी त्यांना 2 एक्झाम्पल दिले. तुम्ही 10 वर्षानंतर सर्जरी केली तर तुमचे थोडे चान्सेस जे असतात फ्युचर सर्जरी ते अवॉइड होतात, पण तुमचे जे ऍक्टिव्ह 10 वर्ष आहे ते कमी होतात. तुमचे बोन टिश्यू होतात, डायबिटीस होतात, वजन वाढतं. तर जेव्हा सिम्पटम खूप सिव्हिअर इनफ असतं तेव्हा आपण सर्जरी केलेली बरी असते, कारण आपण आयुष्यभर ते राहू शकत नाही. ही इरिव्हर्सिबल फेज असते, म्हणजे आपलं काही केल्याने हे कुशन किंवा कार्टिलेज परत येत नाही. त्यामुळे जर आपल्याला सिम्पटम सिग्निफिकंट इनफ असेल तर सर्जरी न डिले करता केलेली बरी. मी माझ्या पेशंटला विचारतो की तुम्ही स्वतःला एक क्वेश्चन विचारायचा, तुम्ही आयुष्यभर असं राहू शकतात का? ते म्हणतात आन्सर जर नो असेल तर मग कशाला सफर करून 2 वर्षांनी सर्जरी करायची, जर तुम्हाला तेवढा वेदना होत असेल तर. त्यामुळे आपण कुठल्या फेजला हे समजून घ्यायचं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हे डिसिजन असतं पेशंट सिम्पटम्स आणि त्याच्या अगोदर केलेल्या सगळ्या ज्या आपण ट्रीटमेंट घेत आहे, थेरपी, मेडिकेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी, ते सगळे पेशंट 7 ते 8 वर्षापासून मेडिकेशन घेत आहे. कोणाची थोडी किडनी थोडीशी चेंजेस झालेले आहे आणि त्याच्यामुळे त्यांना बाकीच्या डायबिटीस सुरू झाले, सगळ्या गोष्टी. तर मी त्यांना रिकमेंड केलेली सर्जरी ऑलरेडी ते स्केड्यूल पण झालेलं आहे. तर थोडेसे म्हणजे आता हे चेंजेस झाले इंडिकेशन्स अमेरिकेला खूप लवकर करून घेतात. ते जास्त वाट बघत नाही, कारण त्यांना ते ऍक्टिव्हिटी मेंटेन ठेवावी लागते. तर समजा त्या पेशंटने 10-15 वर्ष डिले केली सर, तर त्यांचे चान्सेस जे फ्युचर सर्जरीचे कमी होतात. पण आता सर्जरी केले तर चान्सेस ऑफ नेक्स्ट सर्जरी जे असतात ते पण 20 ते 30% असतात. होणार असं नाहीये. आणि जरी लागले तरी ती सर्जरी एकदम सिंपल असते, काही मोठी गोष्ट नसते. त्यामुळे जर तुमच्या ऍक्टिव्ह लाईफ आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे, तो नका का तुम्ही वेस्ट करा असं मला म्हणायचं. तर स्टिरॉइड इंजेक्शन जे असतं, कुठल्याही इंजेक्शनचे 2 साईड इफेक्ट असतात. एक तर आपण इंजेक्शन दिल्यामुळे थोडंसं ब्लिडिंगचे ऑप्शन असतात, आणि दुसरी गोष्ट असते की फूड जॉईंट मध्ये काही म्हणजे टाकल्यावर थोडं स्वेलिंग होण्याचे चान्सेस किंवा चान्सेस ऑफ इन्फेक्शन. म्हणजे कुठे इंजेक्शन डेल्टॉइडमध्ये का कुठेही का, पण हे इंजेक्शन देताना आपण एकदम स्मॉल निडल वापरतो, म्हणजे जी इन्शुलिनची निडल असते ती वापरतो. त्याच्याने ब्लिडिंग वगैरे खूप कमी होतात. म्हणजे आम्ही 10 ते 15,000 इंजेक्शन दिले असेल आम्ही मागच्या 15 वर्षापासून आम्ही अमेरिकेला काही कॉम्प्लिकेशन एखादी बघितलं. आणि थेरॉटिकल रिस्क जॉईंट मध्ये जेव्हा तुम्ही निडल टाकतात तर तुम्ही काही बाहेरच्या गोष्टी आत टाकू शकतात, त्याला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस आहे.
पण आम्ही प्रत्येक इंजेक्शन मिक्स करताना निडल चेंज करतो. मी 3 गोष्टीने ते क्लीन करतो. आणि मी अमेरिकेहून एक स्प्रे आणलाय, त्याला आम्ही कोल्ड स्प्रे म्हणतो. म्हणजे इंजेक्शनच्या अगोदर तो स्प्रे केल्यावर सगळी जागा सून होते, तिथं एक बर्फासारखा लेअर तयार होतो आणि तुम्हाला इंजेक्शनही कळत. म्हणजे हे इंजेक्शन एवढं सोपं की 10 सेकंडच्या आत इंजेक्शन घेऊन आम्ही निडल बाहेर काढतो, तेवढा तुमच्या तो पार्ट सून असतो किंवा नंब असतो. तर हे एकदम सोपं इंजेक्शन, त्यामुळे एवढं व्हेरी कॉमनली ते तिकडे दिलं जातं. प्रत्येकाचे साईड इफेक्ट असतात. आपण याच्यात खूप मिनिमल आणि विथ काही बघितले नाही. ते दुसरं इंजेक्शन असतं ते थोडंसं थिक निडलने द्यावं लागतं, त्याचे थोडे साईड इफेक्ट जास्त असतात, पण ते खूप रेअरली देते. तुम्ही सपोर्ट घेऊन बसू शकता. म्हणजे कसं आहे की बसताना तुमचे कॉर्डिसेप्स म्हणजे सगळे तुम्हाला स्ट्रेंथ पाहिजे. समजा तुम्ही उठताना तर तुमचं नी जॉईंट प्रॉपरली स्टेबल नसेल तर ते स्टेबल होण्याचे चान्सेस असतात, म्हणजे ते कमजोर होऊ शकतात तुमचे. फॉर एक्झाम्पल मला दाखवतो, नी जॉईंटची जी टेक्निक असते सर्जरी करताना, मी प्रॉपर नी जॉईंट आणलाय, या टाईपचं नी जॉईंट असतं. तर आम्ही त्याला गॅप्स म्हणतो, गॅप बॅलन्स. म्हणजे आपण जेव्हा सरळ असतो तर आपलं जे लिगामेंट असतात 1 ते 2 मिलीमीटर ओपन व्हायला पाहिजे. जेव्हा बेंट असतो तेव्हा थोडंसं पुढे मागे व्हायला पाहिजे. तर ही मेन टेक्निक असते सर्जरी करताना, ही खूप इम्पॉर्टंट टेक्निक असते. जर तुम्हाला कधी कधी आपण हे जर मांडी घालण्यासाठी लूज ठेवू शकतो हे जॉईंट असं, पण तुम्ही उभे राहताना ते सटकू शकता, म्हणजे एकमेकांना सटकू शकतात. तर तुम्हाला कायम सपोर्ट घेतलेला इम्पॉर्टंट असतो. तर वेल बॅलन्स नी असतो त्याच्याने तुम्ही मांडी घालू शकतात, पण आपल्याला त्याचं प्रॉपर सर्जिकल टेक्निक यूज करून ते वेल बॅलन्स असतात. आणि हे प्लास्टिक जे असतं ते सपोर्ट करतं बाहेर सटकायला, तर ते तुम्ही करू शकतात. पण काहीतरी तुम्हाला हात पकडायला किंवा कोणाचा तरी हात घेऊन सपोर्ट घेऊन उभं राहिलं बरं असतं. येस मॅम. म्हणजे परिणाम म्हणजे ते इम्प्रुव्हमेंट जे असतात ते 3 ते 4 महिने होतात. सुरुवातीचे 3 ते 4 महिने कमीत कमी होतात. सुरुवातीचे 4-5 इंजेक्शन जे असतात ते तेवढे 3 ते 4 महिने असर करतात. नंतर हळूहळू 2 महिने, 1 महिना आणि तेही बंद करतात इंजेक्शनच्या असर करायला. आणि इव्हेंच्युअली काहीही असर करत नाही तेव्हा आपण सर्जरी करतो. हो हो, मी यांच्या आन्सर देतो मग. तर खर्च हा भरपूर गोष्टींनी डिपेंड असतो. तुम्ही कुठल्या टाईपचे नी रिप्लेसमेंट लागतात, तर त्याचे प्राइस गव्हर्नमेंटने मला वाटतं 80,000च्या आसपास फिक्स केलेले असतात. 80,000च्या. आणि सर्जरी करताना आम्ही वेगवेगळ्या गोष्टी वापरतो. म्हणजे सगळं ही नी जॉईंट सर्जरीमध्ये सगळ्यांना भीती असते की काही कॉम्प्लिकेशन नको व्हायला, इन्फेक्शन नको व्हायला. अमेरिकेला त्याचे रिस्क असतात 0.4 to 0.6%, ते खूप कमी झाले. तर ते प्रॉपरली यूज करताना तुम्ही जेवढे सगळ्या गोष्टी वापरतात त्या गोष्टीवर प्राइस असते. आणि तुम्हाला हॉस्पिटलला किती वेळ दिवस राहतात. आता अमेरिकेला 95% आमचे पेशंट दुसऱ्या दिवशी घरी जातात. तुम्ही 40 to 45% त्या दिवशी जाऊ शकतात. पण माझा एक रूल आहे की ऍटलीस्ट मी 1 नाईट ठेवतो त्यांना. पण मोस्ट ऑफ द टाइम हे अमेरिकेला. तर त्या इथं इंडियात आपल्याला सपोर्ट घरी जास्त नसतो, थेरपी नसतात, म्हणजे बाकीचा सपोर्ट नसल्यामुळे आपण 3 दिवस तरी मिनिमम ठेवतो. तर ह्या सगळ्या गोष्टी मला असतात. पण आम्ही सांगतो की 2 ते 2.5 लाख ते 3 लाख तुम्ही रूम कशी घेता त्याच्यावरही असते. शेअर रूम घेतल्यावर 2 लाख फॉर एक्झाम्पल असू शकतात. मला एक्झॅक्टली जास्त माहित नाही, तो पॉईंट हॉस्पिटल मॅनेज करतो. पण 2 लाखाच्या आसपास शेअर रूम, मग 2.5 लाखाला प्रायव्हेट रूम, डिलक्स घेतली तर ती म्हणजे तुमच्या याच्याप्रमाणे असतं. मग ते कम्फर्ट प्रमाणे बाकीच्या. पण बेसिक गोष्टी ज्या सांगितलं मी, कॉस्ट ऑफ द इम्प्लांट आणि जे आपण सप्लाय वापरतो ते कॉस्ट तर बेसिकली तुम्ही चेंज करायला. वेगवेगळ्या कंपनीचे कॉस्ट डिफरंट असतात. तुम्ही इंडियन डिझाईनचे इम्प्लांट घेतलं तुम्ही स्वस्त असतात दॅन फॉरेन डिझाईन इम्प्लांट, कारण ते भरपूर गोष्टी त्याच्यावर अफेक्ट होतं. गव्हर्नमेंट डिसाईड करतं ते टॅक्सेस. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते रिप्लेसमेंट मध्ये तर हे प्लास्टिक. हे प्लास्टिक हे खूप चांगल्या क्वालिटीचं आलंय आता. आपण जे रिझल्ट बोलतोय जुन्या प्लास्टिक बद्दल बोलतोय. तर हे प्लास्टिक प्रॉपरली डिझाईन आणि प्रॉपरली जर केलं असेल तर ते चांगलं असतं. तर ज्या ट्रस्टेड कंपनी, तर मी मागच्या 15 वर्षापासून ते वापरतो, ज्या वेल प्रूव्हन आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये थोडेसे कॉस्ट चेंजेस होतात. आपण रेस्टॉरंटला जातो, चांगल्या रेस्टॉरंटला जातो, टीव्ही चांगला घेतो, टीव्ही रिप्लेसमेंट पण चांगला टाकायचं जास्त माझं, कारण तो आपलं आयुष्य वाढवतो आणि कॉम्प्लिकेशन्स कमी करतो. आपण थोडंसं, मी तर यंग पेशंटला जेव्हा सर्जरी करतो त्यांना सांगतो हे बेस्ट फॉर यू. तुम्ही पाहिजे तर 5 महिने उशिरा करा सर्जरी, पण तुमचं फ्युचर सर्जरी 10 ते 15 वर्ष डिले होईल. तर इट्स बेटर की आपण चांगल्या क्वालिटीचे इम्प्लांट वापरायचे. सेम क्वेश्चन होता तुमचा.
तर दोन टाईपने सर्जरी केल्या जातात. एक कन्व्हेन्शनल टेक्निक, त्याच्यात आपण जे बोन कट्स घेतो ते आपण वेगवेगळ्या टाईपचे झिग वापरतो. म्हणजे ते आपण आपले बोन्स जे असतात त्याच्या अनाटॉमिकल लँडमार्क घेऊन हे जे प्लेट असते ती 90 डिग्री तुमच्या टिबियाच्या बोनला आपण लावतो. तो झिग लावतो आणि आपल्याला युजली 6 ते 8 मिलीमीटर बोन कट करतो आणि आपण सेम फिमरला 8 ते 9 मिलीमीटर बोन कट करतो आणि त्याच्या बेस्टवर आपण प्लास्टिकची साईज डिसाईड करतो. ही प्लास्टिकची साईज 9 मिलीमीटर पासून ते 25-20 मिलीमीटर पर्यंत असते. तर आपण हे कन्व्हेन्शनल टेक्निकने करतो. रोबोटिकने सध्या जे आम्ही रोबोटिक वापरतोय अमेरिकेला 6 वर्षापासून, आता भरपूर टाईपचे रोबोट आले, पण जो रिअल रोबोट आपण म्हणतो त्याचे जे सिटी स्कॅन करतात अगोदर, त्याच्या तुम्हाला सर्जरीच्या अगोदर तुमची जी साईज असते याची ती कळते. जी साईज असते याची साईज जी विड्थ असते त्याच्यानुसार चेंज होते. साईज 1 ते 9 साईजची असते. तर आपल्याला अगोदर सिटी स्कॅनवरच कळतं की तुमची साईज काय आहे आणि जे रोबोट असतं ते आपल्याला त्यांचे सॉ वापरून आपण तुमचे बॉन्ड कट करतात. म्हणजे एक बाउंड्री असते, त्या बाउंड्रीच्या बाहेर ते सॉ जात नाही, तर तुमचे जे लिगामेंट असतात, जे रिस्क असतात इंजुरीचे ते कमी होतात. दुसरी गोष्ट की आपल्याला सर्जरी हे जे 8 मिलीमीटर बोन कट करण्याच्या अगोदर आपली प्लास्टिकची साईज आपल्याला कळून जाते की जर 19 मिलीमीटर गॅप असेल म्हणजे आपल्याला 9 मिलीमीटरची प्लास्टिक लागणार आहे. तर समजा आपल्याला सर्जरी कट करण्याच्या अगोदर जर गॅप 25 मिलीमीटर असेल तर आपण ते कमी करतो आणि कमी बोन कापतो. स्टँडर्ड आपण 8 ते 9 मिलीमीटर का न कापता आपण 3-4 मिलीमीटर कापतो, म्हणजे आपल्याला बोन प्रिझर्वेटिव्ह होतं आणि त्याची साईज आपण प्लास्टिकची मग कमी करतो. दुसरी गोष्ट असते की इन्सिजन कमी होतं, म्हणजे आपण आपल्याला खूप एक्सपोजर करावं लागत नाही, कारण सॉ जे असतं ते ऑटोमॅटिक स्टॉप होतं आणि सॉ कट करतं. तर आपल्याला जे इन्सिजन आहे आणि ते मोस्ट इम्पॉर्टंट इन्सिजन पेक्षा जे क्वाड्रिसेप आपला जो मसल आहे मांडीचा मसल तो कमी कट होतो, तर त्याची स्ट्रेंथ खूप लवकर येते. ह्या सगळ्या बेनिफिट आहे रोबोटिकचा. पण स्टडीज अजून प्रूव्हन नाही झालंय की रोबोटिक कन्व्हेन्शनल पेक्षा चांगलं आहे. तर मोस्ट इम्पॉर्टंट मी सगळ्यांना म्हणतो की चूज युअर सर्जरी. ही सर्जरी खूप इझिली कन्सिडर होतात कधी कधी. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की मी 3 वर्ष MS केल्यानंतर केलं मुंबईला, जे सगळ्यात नंबर 1 कॉलेज आहे. 2 वर्ष तिथे ट्रेनिंग घेतल्यावर आपल्या इंडियाला तेव्हा फेलोशिप्स नव्हती, म्हणजे सुपर स्पेशालिटी म्हणून मी अमेरिकेला गेलेलो. मी 2 वर्ष मी फक्त हिप अँड नी रिप्लेसमेंट केले. एक म्हणजे की मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरीचे, आणि दुसरी गोष्ट असते ती म्हणजे की रिव्हिजन जर फेल झाली तर ही ट्रेनिंग जी असते ती खूप इम्पॉर्टंट असते. म्हणजे मी असं म्हणतो की मी जेव्हा विचार केला की मला आयुष्यभर ते करायचे तर आय शुड बी गुड ॲट इट. म्हणजे मी असं मला आनंद यायला पाहिजे, माझ्या पेशंटला मी रोज बघणार आहे. तर ते म्हणजे हे स्किलफुल सर्जरी असते. तर सगळ्यात इम्पॉर्टंट रोबोट नॉन रोबोट पेक्षा मी तुम्हाला सांगेल की सर्जन चूज करा, कारण ते खूप इम्पॉर्टंट असतं. कारण रोबोट पण सर्जनच वापरतो आणि गार्बेज इन गार्बेज आउट सारखं असतं. तुम्ही काय इन्फॉर्मेशन असतं आणि तुम्हाला लर्निंग कर्व किती असतो हा इम्पॉर्टंट असतो. आणि इम्पॉर्टंट म्हणजे सर्जन इमिजिएट, म्हणजे नॉट अगेन्स्ट एनीवन, पण सर्जनचे मिडल एज सर्जनला पिकअप कधी चूज करायचं असं मी माझ्या वडिलांसाठी करतो. सुरुवातीचे जे सर्जन असतात ते त्यांना लर्निंग फेज असतो आणि जे खूप म्हातारे असतात ते अवे फ्रॉम द टेक्नॉलॉजी असतात. तर भरपूर लोक टेक्नॉलॉजीला ऍक्सेप्ट करायला रेडी नसतात, पण विथ द चेंजिंग टेक्नॉलॉजी वी हॅव टू ऍक्सेप्ट. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या असतात ते आपण प्रॉपरली भरपूर स्टडी करून हे सगळं करतात. आजकाल आपण सगळे रिव्ह्यू वाचूनच जातो, पण त्यापेक्षा पेशंट, मी तुम्हाला सांगते की ज्या कोणी पेशंटची सर्जरी झाली असेल त्यांच्याजवळ बोला, त्यांचे आउटकम बघा, त्याच्यावर खूप फरक पडतो. येस सर. नी कॅप जी असते स्लीव म्हणतात ना तुम्ही, की कापडाची नी कॅप ना, तर ते त्याचा काही सपोर्टिव्ह रोल नसतो, त्याचं फक्त कम्प्रेशन असतं. म्हणजे स्वेलिंग जी असते आपलं ती तापी जाते आणि तुम्ही जेव्हा चालता तुम्हाला रिमाइंड केलं जातात की तुम्ही केअरफुल राहायला पाहिजे. युजली त्याचा सपोर्टिव्ह इफेक्ट काही नसतो, पण भरपूर पेशंटला आवडतात ते. पण त्याचा थेरॉटिकल इफेक्ट जो असतो तो कम्प्रेशन म्हणून वापरला जातो. सुजन आणि आपल्याला जाणवतं की आपल्या पायाला त्रास होता, आपण पाय व्यवस्थित ठेवतो, प्रॉप्रियोसेप्शन इम्प्रूव्ह होतं. काय हा मागून ते रोबोटिक नॉन रोबोटिक पेक्षा तुमची रेंज ऑफ मुवमेंट किती त्याच्यावर असते. तुमचं जे बेंडिंग होतं सर्जरी नंतर ते मोस्टली बॅलन्सिंग वर होतं. तर तुमची मुवमेंट किती त्याच्यावर असतं. ते रोबोट किंवा नॉन रोबोट दोघांमध्ये तो प्रॉब्लेम होऊ शकतो. तर ते त्याचं बॅलन्सिंग, स्टिफनेस किती आहे. आणि युजली बसताना आपण हिप जॉईंट सुद्धा वापरतो. म्हणजे नी जॉईंट हा हिंज जॉईंट असतो. आपल्या दरवाजाचे जे हिंज असतात जसं एकाच साईडने बेंड होतात, स्ट्रेट होतात, तसं आपला नी जॉईंट असतो.
हिप जॉईंट हा बॉल अँड सॉकेट असतो, तो सगळ्या बाजूने रोटेट करतो. तर बसताना त्याचे रोल जे हॅमस्ट्रिंग मसल, अडॅक्टर मसल हे सगळे टाईट असतात. म्हणजे भरपूर गोष्टी त्याच्यावर डिपेंड असतात. प्रॉपर तुम्ही समजा 40 वर्षात जर केलं नाही रिप्लेसमेंट, 40-50 वर्षात आणि खूप ऍक्टिव्ह आहात, तर 15 ते 20 वर्षानंतर 30 ते 40% लोकांमध्ये परत करावं लागतं, सगळ्यांमध्ये नाही. तर तुम्ही तसेच ऍक्टिव्ह राहिले जे 40 मध्ये होतं, कारण की आपला गोल तोच आहे की तुम्ही जेव्हा नी रिप्लेसमेंट करतात तुमची जी ऍक्टिव्हिटी कमी झाली ती आपल्याला रिगेन करायची, तर तुम्ही तेवढेच ऍक्टिव्ह करा. आमचा गोल तोच असतो की तुम्ही ऍक्टिव्हिटी कमी करू नका, कारण त्याच्यावर तुमच्या हॅपीनेस, तुमचे जे सगळं असतं मूड चेंजेस त्याच्यावर डिपेंड असतात. तर तेवढे ऍक्टिव्ह राहिले तर 20 वर्षानंतर, 15 ते 20 वर्षानंतर चान्सेस असतात 30%. पण ती पण सिम्पल सर्जरी असतात. त्याच्यासाठी तुम्ही जे 15 ते 20 वर्ष एन्जॉय केलं त्याचं बेनिफिट घ्या. आणि तुम्हाला सांगतो मी मोस्ट ऑफ द पेशंट, म्हणजे मी पेशंटच्या चेहऱ्याकडे बघतो तर खूप दुखणं असतं ना, ते सॅड असतात. कारण तुम्ही बसलेला असतात, डोक्यात कंटिन्युअस असतं की दुखतंय मला, झोपेतनं उठतात दुखतंय, झोपतात दुखतंय, तुम्ही पाणी घ्यायला जातात दुखतंय, ब्रश करतात दुखतंय, 24 तास तुमच्या डोक्याच्या वेदना असतात, तरी तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर दिसून येतात. आणि मी जेव्हा 6 आठवड्यानंतर पेशंटने बघतो ना, पेशंटच्या चेहऱ्यावर बघून मला कळून जातं की कसे आहात. टोटली डिफरंट. तयार होऊन येतात, मेकअप लावतात, एन्जॉय करतात ऍक्टिव्हिटी. मी बाहेर जाते आता, ग्रँड किड्स जवळ खेळतात. इट्स नॉट ओनली अ पेन रिलीफ, इट गिव्स यू युअर लाईफ ऍक्टिव्हिटी बॅक्स. म्हणजे तुमची क्वालिटी इम्प्रुव्हमेंट सर्जरी खूप, म्हणजे क्वालिटी खूप इम्प्रूव्ह होते, ह्या गोष्टी सिग्निफिकंट इम्प्रूव्ह होते. आणि तुम्हाला सांगतो ही सर्जरी खूप सक्सेसफुल आहे. 1 ते 2% चान्स जे असतात ते जखम भरण्याचे वगैरे जे मी बोलतो ते असतात. आता जेव्हा मी न्यूयॉर्कला प्रॅक्टिस करत होतो, जेव्हा मी पेशंटला सांगायचो की हे रिस्क असतात, पेशंट म्हणायचे की हे मला रस्ता इथं क्रॉस करण्यापेक्षा कमी रिस्क आहे, कारण आपण रस्त्यावर क्रॉस केला पडण्याचे चान्स, गाडीने ठोकण्याचे चान्स ते जास्त असतात त्या सर्जरीचे. तुमचे ते तुम्ही स्लीव म्हणताय की हिल रिप्लेस म्हणताय? साईडला रॉड असतात ना, तर त्याचे स्ट्रॅप्स असतात. तर काही नुसतं स्लाइड करायचे असतात, काही स्ट्रॅपचे असतात. तर आम्ही रिकमेंड करतो की स्ट्रॅप म्हणजे आपण जे बेल्ट लावतो तर ते वरच्या आणि खालचे साईड वेगवेगळे असते, त्याच्याने बेल्ट लावू शकतात. तुमच्याकडे आता असेल ना, तर तुम्ही एक ग्रेट बँडेज खाली लावायचे, त्याच्याने स्लाइड होत नाही. रस्त्यामध्ये आम्ही एक तर काय या कपड्यांच्या आतमध्ये ते परत टाईट कसं लावलं तर ते कम्फर्टेबल. हा, तर त्याचे जे असतात ना प्रॉपर तुमचे स्ट्रॅप्स प्रॉपर असतात, तर त्याच्या वेलक्रो जे असतात चिटकण्याचे वगैरे ते जर खराब झाले तर मग ते लूज होतात. तुम्ही ते मग मी तर रिकमेंड करेल ते खाली स्लाइड होत असेल एव्हरी टाइम नवीन घ्या. मी मागे जे घेतले होते सॅलिसबरी पार्क मध्ये रोटरी क्लब मी केली, त्यावेळेला मी ते घेतलेले आहे. मी त्याचा वापरणं पण ही जी म्हणता तुम्ही, हा, तर ही पण सेम आहे. याच्या फक्त वरती कॅप आहे. इथं पण हे जे ना वेलक्रो बेल्ट, तर हे कसं करतं की नी कॅप जे असते त्याच्या वरती जाताना नी कॅपला तो स्लाइड करायला कमी करतात. तर हे तुमचे जर खराब झाले असेल तर मग ही पूर्ण स्लीव खाली पडेल. ते आपल्याला तुम्हाला एक याचं सेम आहे, हे फक्त आपल्या वरची स्लीव काढून हे दाखवत आहे तुम्हाला. हे याच्यातही सेम साईडला 2 हिंजेस असतात आणि स्ट्रॅप्स असतात. हे यंग लोकांना जेव्हा ACL इंजुरी होते तेव्हा आम्ही वापरतो आणि याची लेंथ तुम्ही वाढवू शकतात. म्हणजे याचा रॉड हा खूप मोठाही होतो. म्हणजे तुम्हाला जर आम्हाला नी प्रोटेक्ट करायचं असेल तर टोटली डिफरंट इंडिकेशनलाही वापरू शकतात. म्हणजे तुम्हाला फ्रॅक्चर झालाय तर तुम्ही तो एक स्ट्रेट पाय ठेवून राहू शकता. त्यामुळे तो दोघी साईडला वापरू शकता. स्मॉल साईज आपल्याला नी आर्टिस्ट आणि हा दुसऱ्यासाठी वापरू शकता. कॉमनली यूज जो मधला पिक्चर आहे तो वापरतात. पहिल्या प्रकाराची मी सांगेल 2 ते 2.5 हजार प्राइस असते. ते स्वस्त असते कारण ते इंजेक्शन असतात. बाकी ते सप्लाय वगैरे धरून सगळं धरून मला वाटतं 2-2.5 हजार. माझ्या इथं मला वाटतं ते सप्लाय धरून 2-2.25 हजारात जास्तीत जास्त ते स्वस्त असतं. तर एव्हरी 3-4 महिन्याने घेतलेलं आय वुड रिकमेंड दॅट. म्हणजे जर तुम्ही रेडी नसाल सर्जरीला, पण तुमचे जर खूपच खराब झाले असेल आणि तुम्हाला करायचीच असेल सर्जरी तर मग उशीर करू नका. एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे इंजेक्शन जर घेतलं कुठलं इंजेक्शन तर तुम्ही 3 महिने सर्जरी करू नका. आम्ही अवॉइड करतो 3 महिने, कारण 3 महिने मिनिमम वाढ बघतो मग सर्जरी करतो.
कारण त्याच्या थोडेसे पेपर स्टडीज असं झालंय की 0.2 to 4% रिस्क ऑफ इन्फेक्शन वाढ तो हिप मध्ये झालाय स्टडी. पण आम्ही इन जनरल सगळ्या जॉईंटला आता आपण यूज करतो. तर देर इज नो हार्म वेटिंग द 3 months. तर मी सगळ्या पेशंटला आता तुम्ही सर्जरीला म्हणजे मी त्यांना डिस्कशन करतो, पण ते म्हणतात माझ्या घरी लग्न आहे, मुलीचे लग्न आहे, मला इकडे जायचे, 6 महिने मी सर्जरी करू शकत नाही. मग त्यांना इंजेक्शन घ्यायला एन्जॉय करा आणि आल्यावर तुम्ही जेव्हा रेडी असेल किंवा तुम्हाला दुसरं बेनिफिट ऑफ इंजेक्शन म्हणजे तुम्हाला कळतं तुम्ही किती वेदना सहन करताय. तुम्ही इंजेक्शन गेल्यावर ह्या वेदना कमी होतात तर तुम्हाला कळतं की अरे मी किती सहन करते, एक कॉन्फिडन्स भेटतो तुम्हाला आणि तुमचं जे ते एक्सपेक्टेशन वाढतात मग की नाही मला असं सांगा. दुसरी गोष्ट असं असतं की जेव्हा तुम्हाला मल्टिपल जॉईंट पेन असतात म्हणजे समजा तुमच्या कधी आपण सायटिका म्हणतो नस दाबली गेली तो ती नस सुद्धा गुडघ्यातनं खाली जाते. तर मी सगळं जेव्हा पहिल्यांदा मी पेशंट बघतो सगळं विचारतो त्यांना, त्यांच्या खुबा चेक करतो, नी चेक करतो, नळ चेक करतो. कारण पहिल्या वेळेस मला मेक शुअर करायचं की मी प्रॉपर पेशंटला बघितलंय असं. तर कधी कधी माझ्या पेशंटला म्हणतात की माझी नस पण खूप दाबली, मला सून होत आहे आणि गुडघे पण दुखत आहे. तर आपल्याला कळत नाही किती वेदना आपल्याला नस पासून होत आहे आणि किती वेदना आपल्याला नी जॉईंट पासून येत आहे. तर द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग याच्यात आपण डिफरन्शिएट करू शकतो इंजेक्शन देऊन. तर मी पेशंटला सांगतो की आपल्याला तुम्हाला वेदना दोघी साईडने होत आहे, एक तर नसनी होत आहे घुटण्यामध्ये आणि एक नी आर्थरायटिसने. तर आपण नी मध्ये इंजेक्शन देऊ. इट्स अ व्हेरी सिम्पल प्रोसिजर, टेक्स लाईक लेस दॅन मिनिट. इंजेक्शन तर 10 सेकंदाचं आत असतं, दुखत व्हेरी मिनिमम. म्हणजे तुम्ही फ्लू शॉट घेता त्याच्याहून कमी दुखत आहे आणि त्याच्याने मी त्यांना एक पेन अँड डायरी लिहायला सांगतो की नेक्स्ट 10 दिवस तुम्ही लिहा की तुमचं पेन किती कमी झालंय. की समजा माझं पेन 80% कमी झालं, 60% झालं, 100% होतं तर आता 30% कमी झालं. तर त्याच्याने आपल्याला कळतं की नी जॉईंट किती त्रास देतो आणि नस किती त्रास देतोय. तर तुम्हाला नसचे त्रास देत असेल तर इंजेक्शनने काही फरक पडतो. कारण आपण इंजेक्शन जे नम करायला टाकलं आहे आणि तरी तुम्हाला त्रास आहे म्हणजे कोणत्याच्या बाहेरच्या गोष्टी तुम्हाला त्रास देत नाही. तर हे जॉईंटचे मल्टिपल यूज करू शकतात तुम्ही. डायग्नोस्टिक म्हणजे डायग्नोसिस करतो आपण आणि थेरपेटिक. मागच्या वीकला 3 इंजेक्शन असे दिले की त्यांना थोडं वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स होत्या. त्यांना वाटलं आपण एक साईडचं तुमच्या ट्राय करूया याच्याने. त्यांना एका पेशंटला खूप स्पाईनची नस दाबलेली होती आणि त्याच्यामुळे आम्ही ते इंजेक्शन दिलं आणि शनिवारी फोन आला की तिला 80% रिलीफ झाला. म्हणजे 80% नी जॉईंट मधनं सिम्पटम्स आहेत त्यांचे. त्याचं आपल्याला कळतं, कॉन्फिडन्स येतो. म्हणजे सर्जरीच्या अगोदर ह्या गोष्टी केलेल्या इम्पॉर्टंट आहेत. डायरेक्टली सर्जरी करणं सोपं असतं, पण जेव्हा पेशंट आपण स्वतः पेशंट असतो म्हणजे कधी पेशंटला ट्रीट करताना मी पेशंट असेल तर काय करणार, मला शुअर करायला की यांना सर्जरी केल्यानंतर असर होईल तेव्हा आपण ह्या गोष्टी करतो. येस सॉरी फॉरेन बॉडी प्लास्टिक इज मेड अप ऑफ पॉलिइथिलीन असतं. ते आपल्या बॉडीला कम्पेटेबल असतं आणि हे प्लास्टिक एवढं टफ असतं आणि एवढं स्ट्रॉंग बनलेलं असतं. आता हे त्याची प्रोसेस असते ती टफर बनवायचं आणि वेअर अँड टेअर कमी करायचं. म्हणजे सुरुवातीला जे 60 वर्षापूर्वी प्लास्टिक बनायचं त्याचे वेळ थोडंसं लवकर व्हायचे. आता ऑक्सिडेशनची प्रोसेस हे सगळं चेंज केल्यामुळे त्याच्या क्रॉस लिंकिंग जर पहिले 100 क्रॉस लिंकिंग होत असेल ते जे मटेरियल आपण वापरतो आता 1000. त्यामुळे ते वेळ टफ असतात आणि वेळ झाल्यानंतर म्हणजे याची मेकॅनिझम अशी असते फेअर व्हायची की समजा तुम्ही 15-20 वर्षांचा थोडंसं एकदम मायक्रो पार्टिकल वेअर होतात आणि तुमची बॉडी फॉरेन बॉडी म्हणून ते मॅक्रोफेज हिटअप करतात आणि त्याला इन्फ्लामेशन म्हणजे जसं आपलं गुडघे दुखायचे इन्फ्लामेशन व्हायचे तसं तुम्हाला परत ते जाणवायला सुरू होतं आणि त्याच्यात हे असं होतं. पण आता हे कम्पेटेबल टू युअर बॉडी आणि बाकीच्या गोष्टी जे टीबी असतं ते टायटेनियमने बनलेलं असतं विच इज लाईक अ बोनच्या कम्पेटेबल असतं. फ्लेक्झिबिलिटी अँड टेन्शन स्ट्रेंथ. आणखी काही क्वेश्चन? कॅल्शियमच्या गोळ्या जे असतात तुम्हाला गुडघेदुखी कमी नाही करणार. कॅल्शियम हा तुमचे बॉन्ड स्ट्रॉंग कसं असतं की तुम्ही गुडघेदुखी सुरू झाल्यावर चांगलं कमी करतात. हा तुमच्या वय पोस्ट मेनोपॉझल वयात असतं म्हणजे आपलं वयानुसार ऑस्टिओपोरोसिस पण सुरू होतं आणि इंडियाला युजली कोणी रेग्युलर व्हायटॅमिन्स घेत वगैरे त्यामुळे ते एक अपॉर्च्युनिटी असते की तुमचे बोन पण स्ट्रॉंग करण्यासाठी. काही गोष्टी जी इथं शीनमध्ये पेन होते ते ऑस्टिओपोरोसिसने होते दॅन आर्थरायटिसने किंवा खूप खराब आर्थरायटिस असेल तर गुडघ्यातलं पेन खाली पण जातात. पण मोस्टली शीन पेन जे असतं ते तुमच्या ठिसूळ बोनने होतं. तर कॅल्शियम घेतल्यानंतर ते बोन स्ट्रॉंग होतं आणि तुम्हाला डेली रिक्वायरमेंट जे असतं जर तुम्हाला कॅल्शियम किंवा व्हायटॅमिन डी डिफिशियंट असेल तुम्ही टेक करू शकता. तर ते नॉर्मली म्हणजे 30च्या वरती गेलं 30 ते 100 नॉर्मल असतं. तुमचे 15 असेल तर 30 पर्यंत घ्या. त्याच्यानंतर डेली रिक्वायरमेंट एवढं घ्या असं माझं रिकमेंडेशन.
डॉक्टर जर पीपी होत असेल बाकी फिंगर्स तर त्याच्याच तर स्मॉल जॉईंट ऑफ हँड हे पण कॉमनली आर्थरायटिस होतात, पण युजली जे हँड किंवा रिस्ट किंवा शोल्डर जे असतात ते नॉन वेट बेरिंग जॉईंट असतात. मीन्स युजली दे डोंट अफेक्ट यू सिग्निफिकंटली अनलेस दे आर व्हेरी बॅड आर्थरायटिस. दुसरं संधिवातामुळे हे जॉईंट मॉर्निंग स्टिफनेस खूप करतात. त्याच्या मोस्ट इम्पॉर्टंट ट्रीटमेंट जी असते की तुम्ही वॉर्म वॉटरमध्ये उठल्यावर हात ठेवायचा, त्याच्यामुळे तुमचे जे स्टिफनेस असतात ते कमी होतात. हे स्ट्रेचिंग बँड्स भेटतात. तुम्ही कुठल्याही स्टोअरमध्ये किंवा अमेझॉन कुठेही गेले तर बेसिकली एक बँड असतात जे आपल्या रिंग सारखं बोटांना जातात, ते स्ट्रेच करायचे नंतर स्क्वीज करायचे. दॅट विल हेल्प यू सिग्निफिकंटली फॉर आर्थरायटिस ऑफ द जॉईंट ऑफ द हँड. ते खूप इफेक्टिव्ह असतं. यू डोंट नीड सर्जरी मोस्ट ऑफ द टाइम फॉर दिस. जर थंब कॉमनली इन्व्हॉल्व झाला असेल तर मग त्याला त्याची आर्थोप्लास्टी स्मॉल सर्जरी असते, पण युजली स्मॉल जॉईंटला एक्सरसाइज, हीट आणि सम मेडिकेशन युजली मेडिकेशन. तेल का? हा, तेल जे असतं ते लोकल इन्फ्लमेशन कमी करतं. म्हणजे आता बेसिक टू द मी तुम्हाला सांगतो, फर्स्ट इयर MBBS 97 ला जे मी शिकवलं आपल्या जॉईंट मध्ये डीप फायबर म्हणजे आपल्या मेंदूत जे कॅरी करतं पेन नर्व फायबर असतात. ओके, तर काही नर्व फायबर डीप जॉईंट मध्ये जातात, काही सुपरफिशियल स्किनला असतात. आपला सांधा आतमध्ये आपल्याला इजा करतात, पण आपण लावतो स्किनवर या सगळ्या गोष्टी. तर कसं असतं की तुम्ही एक नर्व जी असते जॉईंट मधनं ब्रेन मध्ये जाते आणि एक स्किन मधनं ब्रेन मध्ये जाते. तर आपण काय करतो की जी स्किनवर नर्व असते तिला सेन्सिटाईज करतो ऑइल लावल्यावर, आणि ज्या वेदना आपल्या घुटण्यापासून असते ती नर्व मग मास्क होते, म्हणजे तिथून मूवमेंट ट्रान्सफर जे असतं पेन सबस्टन्स ते कमी होतात, इंडिरेक्टली तुम्हाला पेन रिलीफ भेटतो. दुसरे अँटी इन्फ्लमेटरी जेल पण असतात, म्हणजे त्यात काही औषध असतात ते पण इन्फ्लमेशन कमी करतात. ह्या दोन गोष्टी. थर्ड गोष्ट, आपण ते लावताना थोडंसं मसाज वगैरे करतो, सर्क्युलेशन वाढतं. तर ह्या व्हेरियस इफेक्टने आपल्याला ते दुखणं कमी होतं. मोस्ट कॉमन जे रिझन मी सांगितलं की तुमचे स्किनचे फायबर स्टिम्युलस होतात आणि डीप फायबर कमी होतात, स्लगिश होतात, त्यामुळे तुम्हाला वेदना कमी जाणवतात. गोईंग बॅक टू द बेसिक फिजिओलॉजी तुम्हाला ते सगळ्यात सोपं आणि इझी उपाय. साईड इफेक्ट कमी असतात, पण ते एवढं इफेक्टिव्ह नसतं. मोस्टली तेवढं इफेक्टिव्ह नसतं. पण जोपर्यंत तुम्ही रेडी नसाल किंवा हो थंडीत, हा सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, थंडीत सगळ्यांचे गुडघे जाम होतात, सगळे जॉईंट स्टीफ होतात, कारण ते पॅरामेट्रिक प्रेशर, स्टीफनेस. तर हे व्हेरी कॉमनला सगळ्यांना. त्यामुळे सकाळी उठून थोडे व्यायाम करायचे, गरम पाण्याचं शॉवर घ्यायचं आणि त्याच्याने ते रिलीफ होतात. हा सॉरी ऑपरेशन मी ते बोलले एवढं की तुम्ही कुठली रूम घेतात त्याच्यावर असतात, तुम्हाला किती कम्फर्ट पाहिजे सर्जरीचे अराउंड. पण युजली 2 लाख ते 2.5 ते 3 लाख पर्यंत. डिलक्स मध्ये समजा 2.5 ते 3 लाख. शेड रूम जर घेतली जनरल वॉर्ड किंवा शेड रूम 2.5 ते 2 लाख पर्यंत असतात. आणि त्याच्यात तुमचे जे 80,000 वगैरे जे असतात प्लांट, जे सगळे औषधं सगळे मिळून मी सांगतो, आणि 2 ते 3 दिवस हॉस्पिटल स्टे. खूप खूप धन्यवाद सर. आज आपल्याला जे जॉईंट रिप्लेसमेंट किंवा नी रिप्लेसमेंट बद्दल आज डॉक्टर पाटील यांनी सांगितलं, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते. सगळ्यांनाच बहुतेक काही ना काही हे आजार आहेतच, वयाप्रमाणे आपल्याला हे आजार होतच असतात, आणि त्याचे चांगल्या डॉक्टरकडनं काय सूचना आहेत, काय लक्षणं, त्यावर काय करावं, हे जे आपल्याला समजून घ्यायचं असतं ते आज आपल्या डॉक्टरांनी खूप छान प्रकारे सांगितलं. तुमच्या सगळ्या काही प्रश्न होते त्याच्यावर पण त्यांनी अतिशय छान उत्तरं दिली आहेत. मला वाटतं सगळ्यांचं समाधान झालं असेल. आपले जे काही नी रिप्लेसमेंट बद्दल काही शंका होत्या, हो त्यांचे कार्ड्स आहेत, कोणाला माहिती असतील तर जरूर त्यांचे कार्ड्स घेऊन जा. सध्या ते दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये सर्जन म्हणून काम करतायत, आणि आज आपल्या इथे ते आले वेळ काढून. मी दिले सगळ्यांना दिले. देयर इज नो हेजिटेशन. तुम्ही हेल्दी असाल, हेल्दी पाहिजे बस. यू शुड बी हेल्दी नाउ. तुम्ही जर तुमच्या आम्ही सगळं चेक करतो, हार्ट वगैरे सगळं काय दिलं ना सगळं ते देऊन टाका. सॉरी मला नी रिप्लेसमेंट सांगितलेली आहे म्हटलं, त्यामुळे म्हटलं आता सेकंड आहे मला मी हे कार्ड घेतलेलं आहे.
तर आपण आज इथे आलात खरंच खूप छान Thank you. वाटलं. Thank you. धन्यवाद. आणि आमचा हा अंक आहे, आम्ही दरवर्षी काढतो Okay. आणि आज तुम्ही आलात त्याबद्दल Thank you. धन्यवाद. धन्यवाद. आणि या आता यांचं पण रिप्लेसमेंट सांगितलेलं आहे. एक मिनिट. रोबोटिक सर्जरीचे चार्जेस 40 ते 50,000 वाढतात. कुठं? हा तुमचे जे रेग्युलर सर्जरी असतात त्याच्यात इन ऍडिशन 40 ते 50,000 वाढतात. दॅट इन ऍडिशन टू तुमचे जे रेग्युलर चार्जेस असतात रूम वगैरे जसं मी बोललो. मला ऍक्च्युली चार्जेसचं इंडियाची सिस्टीम जास्त माहित नाही. अमेरिकेला तर इन्शुरन्स सगळं कव्हर करतं त्यामुळे आम्ही ते काय वापरणार कसं वापरणार. हा